नगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Children, today we are going to learn Unit 3, poem number 21, Flint. In this poem, the poetess Christina Rossetti is describing a theme that is not to judge a book by its cover. ह्या कवितेमध्ये क्रिस्टिना रोझेटी ह्या ज्या कवयित्री आहेत, ह्या आपल्याला ह्या कवितेद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की कुठल्याही गोष्टीला त्याच्या आउटर लुकवरून आपण जज नाही केलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहताना त्या जरी वेड्यावाकड्या दिसत असल्या तरी त्यांचे फायदे अनेक वेळा खूप मोठे असू शकतात. तर अशीच ही कविता आहे, हाच मेसेज आपल्याला देणारी. सो लेट्स सी व्हॉट शी इज टेलिंग. An emerald is as green as grass. आता या कवितेमध्ये मुलांनो आपल्याला काही स्टोन्स दिसत आहेत. तुम्हाला पुस्तकामध्ये काही जेम स्टोन्स दिसत असतील. दीज आर द स्टोन्स विच युजली पीपल वेअर ॲज इन फॉर्म ऑफ ज्वेलरी. हे जे तुम्हाला इथे काही इथे जे तुम्हाला काही जेम्स दिसत आहेत हे वेगवेगळ्या रंगाचे आहेत आणि युजली आपण मनुष्य ह्यांना आपल्या अंगावर घालतो आपलं सौंदर्य अजून वाढवण्यासाठी ॲज इन फॉर्म ऑफ ज्वेलरी. सो वी आर गोइंग टू सी व्हॉट दे एक्झॅक्टली डू. अँड एमरल्ड इज ॲज ग्रीन ॲज ग्रास. आता इथे जो पहिला स्टोन तुम्हाला ग्रीन कलरचा दिसतोय त्याचं नाव आहे एमरल्ड. आता हा एमरल्ड जो स्टोन आहे तो एखाद्या गवतासारखा हिरव्या रंगाचा असतो. अ रुबी रेड ॲज ब्लड. दुसरा जो स्टोन तुम्ही इथे जेम पाहू शकता दॅट इज ऑफ रेड कलर, त्याला रुबी असं म्हणतात. आणि तो आपलं जे रक्त असतं त्यासारखा तो एकदम गडद लाल रंगाचा असतो. अ सफायर शाईन्स ॲज ब्ल्यू ॲज हेवन. आणि हा जो सफायर असतो, सफायर म्हणजे हा जो निळ्या रंगाचा तुम्हाला इथे जेमस्टोन दिसतोय दॅट इज कॉल्ड सफायर. आणि तो कसा असतो, जसा आकाशाचा रंग आहे निळा. हेवन म्हणजे काय, इथे हेवन म्हणजे स्काय असं म्हटलेलं आहे. सो आकाशाचा जो रंग आहे निळा त्या रंगाचा हा सफायर हा स्टोन असतो. अ फ्लिंट लाईज इन द मड. आणि फ्लिंट हा एक प्रकारचा असा रॉक असतो, एक प्रकारचा असा स्टोन असतो ज्याचा रंग ग्रे असतो आणि तो नेहमी मातीमध्ये सापडतो. पण त्याचा काय फायदा आहे ते आपण पुढे बघूया. अ फ्लिंट लाईज इन द मड. तर हा फ्लिंट जो आहे स्टोन हा तो कुठे आपल्याला पाहायला मिळतो, तर हा स्टोन आपल्याला मातीमध्ये पाहायला मिळतो. अ डायमंड इज अ ब्रिलियंट स्टोन. आता पुढे डायमंड आपल्या सर्वांनाच माहिती आहे की तो किती मौल्यवान असतो, त्याची किती किंमत असते बाहेर बाजारामध्ये. आणि तो एक सर्वात मौल्यवान असा खडा आहे, स्टोन आहे. टू कॅच द वर्ल्ड्स डिझायर. आणि तो काय करतो, तर तो सगळ्या जगाचं लक्ष जे आहे ते वेधून घेतो आणि सगळ्या लोकांचं डिझायर म्हणजे काय, इच्छा. वर्ल्ड्स डिझायर म्हणजे एव्हरीवन इन द वर्ल्ड हॅज अ स्ट्रॉंग फिलिंग टू हॅव दॅट डायमंड. म्हणजे प्रत्येकालाच डायमंड जगामध्ये हवासा वाटतो. अँड ऑपल होल्ड्स अ फायरी स्पार्क. आता पुढे म्हटलं आहे की ऑपल काय करतं, तर ऑपल हा आगीचा जो रंग असतो, आगीमध्ये जसा स्पार्क असतो, ब्राईटनेस असतो, तसाच ब्राईटनेस जो आहे, फायरी स्पार्क जो आहे, ब्राईटनेस हा आपल्याला ऑपल ह्या स्टोनमध्ये पाहायला मिळतो. बट अ फ्लिंट होल्ड्स फायर. पण फ्लिंट ह्या सगळ्यांपेक्षा कसा वेगळा आहे, तर फ्लिंट हा जो ग्रे रंगाचा स्टोन असतो जो तुम्हाला खाली चित्रामध्ये आगीच्या चित्राच्या खाली दिसतोय, तर ह्याचा वापर काय म्हणून केला जातो, तर आग पेटवण्यासाठी ह्याचा वापर होतो. तुम्ही हा जर फ्लिंट हा जो स्टोन आहे तो जर आपण घासला तर त्याच्याने आग निर्माण होते. आग निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम हा फ्लिंट हा खडा करतो. पण हा जो फ्लिंट हा जो स्टोन आहे हा ह्या इतर सगळ्या स्टोन्सपेक्षा जास्त काय आहे, त्याला किंमत नाही. हे जे सगळे स्टोन तुम्हाला चित्रांमध्ये दिसत आहेत, एमरल्ड, रुबी, सफायर, डायमंड किंवा ऑपल, ह्यांना बाहेर बाजारामध्ये खूप मोठी किंमत आहे. पण ह्याचा आपल्याला फायदा असा काहीच नाही. आपलं फक्त सौंदर्य खुलवण्यासाठी
एक ऑर्नामेंट म्हणून आपण त्याचा वापर करतो. वी ओनली वेअर इट फॉर अवर सॅटिस्फॅक्शन. बट this flint stone is having a use. It is very useful to us. It produces the fire, and by fire we can do anything. We can cook, we can do many lot thing because of the fire. So the Christina Rossetti, the poetess here, wanted to tell us that it doesn't have a beautiful shine among himself, but still it is very useful to us. It holds fire in it. It has ability to create the fire. So among this all these stones, the flint is very valuable, and so that she is comparing the flint with all the attractive gels which are not useful. So I hope children you have understood this poem. If you have any doubt, you can ask me in the class. Thank you.